दत्ती भुजंग गायकवाड उर्फ तरुणांचे लाडके नेते भैयाराजे यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदची घोषणा करत सर्वत्र दाखव करायला सुरुवात केली असल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय। यामध्ये भैयाराजे विशेष गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गाडीत असणारे आमदार आबासाहेब गायकवाड यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुरक्षित आहेत, मात्र त्यांचे वाहन चालक जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली। आज लोक विकास पक्षाची आमदारकीच्या तिकिटासंदर्भात विराईनगर मतदारसंघाच्या पक्ष कार्यालयात मीटिंग होती। ती संपल्यानंतर भैयाराजे हे आमदार आबासाहेब गायकवाड यांच्याबरोबर खासगी चर्चा करण्यासाठी जात असताना हा हल्ला झाल्याचं समजण्यात आलंय। हल्ल्याची बातमी पसरताच कार्यकर्त्यांकडून आप्पासाहेबांच्या म्हणजेच आमदार आबासाहेब गायकवाड यांच्या वडिलांच्या पुतळ्याला काळं फासून आणि चपलेचा हार घालून विटंबना करण्यात आली। लोकांना विशेष आवाहन करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी इन्स्पेक्टर निकम यांच्याशी संवाद साधलाय। मी तुमच्या माध्यमातून लोकांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी सोशल मीडियावरून कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या लोकांनी पसरवू नये। आम्ही हल्लेखोरांना नक्की पकडू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल। घटनास्थळी तपास करताना आमच्या हाती काही धागेदोरे लागलेले आहेत, त्या दिशेने आम्ही तपास सुरू केलेला आहे। आपल्यासोबत फोनवरून संवाद साधतायत जनसाम्राज्य पक्षाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौरे। हॅलो, नमस्कार सर। हा सर बोला, आपलं काय मत आहे या घडलेल्या प्रकाराबद्दल? काय युवराज कुठे? युवराज ती गुरुजीने गुप्ता साहेबाला सोडायला मुंबईला पाठवले। हां, काय कॉन्टॅक्ट झालं सांगतो तुला फोन करायला। डॉक्टर डॉक्टर काय झालंय हो भैयांना? गुरुजी धन्यवाद सर, आपल्याबरोबर संवाद साधला त्याबद्दल। हाती येणाऱ्या योग्य बातम्यांसाठी पाहत राहा। बरबाद झाला, बरबाद लावला ना दाराला सगळ्याला। तर ह्याला सांगत होतो नको यात पडू नये। आमऱ्या पण वरडत होता, ह्याच्या डोक्यातच काय शिरत नव्हतं। काय झालंय भावड्या? ओळख पटली का आमची? माडगावच्या गाडीत भैयाराजे होता, ते मेला आता। आता फोन करून सांगितलं का रे तू? आजारचा फोन केलता याला, एकदा बरोबर उचलला रे। गुरुजी तर फार तिरसडलाय आता। आयला घेऊन झाले आपल्या तिघाची। याला कसं कुठे जायचंय आता? गुरुजींकडे जाऊ, त्याला जाऊ चौक आबाच्या गाडीत बाहेर होतं ते। जा जा, जसं का गुरुजी मिठी मारून स्वागतच करणार आहे तुझं। येडा डोक्याच्या घरी आता मग काय करू बावड्या? तुला सांग, तुम्ही ऐक ऐक, मी गुरुजीला भेटून आलोय। गुरुजीला टेन्शन मध्ये आहे। आवाच्या गाडीतलं गुरुजी तुम्हाला बघितलं शक्यता आहे। गुरुजींनी सांगितलंय युवऱ्या, गुरुजींनी सांगितलं तुम्ही गावातलं वातावरण निवळपर्यंत अंडरग्राऊंड व्हा। ऐला का युवऱ्या, तुम्ही कधी बाहेर येते मी तुम्हाला सांगतो। हो
साधं सोपं होईल असं वाटलं होतं का नेमकं उलट झाले दुष्काळ माझ्या चुकीमुळे तुम्ही दोघं अडकला का सॉरी 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 नाही देवाला पोटचा लागून गेलाय आता उजडत ते उजडत गावचा कोणाला तरी डाऊट यायचं हो काय आम्ही कुठं असं तुला कळत नाही अरे कोण सारखी अरे चाला का टाकी ए कोण आहे कोण आहे तिकडे ए अप्पा इकडे काय आलं गुरुजी गुरुजी राणी तू बरी आहेस ना? नाही ते भास व्हायला लागलेत कोणीतरी येईन आणि एवढं समजा कष्टानं उभं केलेलं नष्ट करून जाईन अशी भीती वाटायला लागली कुणावर विश्वास ठेवावा हेच कळना झाले काय चूक होती बिचाऱ्या भैया राजाची तू एकटीनं बाहेर पडायचं नाही घाबरून राहायला शिकवताय तुम्हाला मला नाही जमणार ती कायच कळानं झालंय मला तर मन तर लय अस्वस्थ झालंय झोप आता चला